नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. स्कायरूट एरोस्पेस ही खाजगी क्षेत्रातली कंपनी. काल या कंपनीने तयार केलेलं विक्रम-1 हे रॉकेट अंतराळामध्ये झेपावलं. भारताने एक नवं कीर्तिमान स्थापन केला. पवनकुमार चंदना आणि नागा भारत ढाका हे दोघंही स्कायरूट एरोस्पेसचे संस्थापक. दोघांनी IIT मध्ये प्रशिक्षण घेतलं. त्याच्यानंतर दोघांनी 2012 मध्ये इस्रोमध्ये प्रवेश घेतला. 6 वर्ष तिथे काम केलं, तिथे अनुभव घेतला. 2018 मध्ये इस्रोला रामराम ठोकून या दोघांनी स्वतःची नवी कंपनी स्थापन केली. या कंपनीचं नाव स्कायरूट एरोस्पेस. कंपनी स्थापन केल्यापासून अवघ्या 8 वर्षामध्ये या कंपनीने, या दोन तरुणांनी स्वतःचं रॉकेट अंतराळामध्ये पाठवण्याचा विक्रम केला. ही खऱ्या अर्थाने भारतातली जेनझी क्रांती आहे. हे असे तरुण आहेत जे कर्तृत्ववान आहेत. हे असे तरुण आहेत ज्यांनी परिस्थितीला दोष दिला नाही, सरकारला दूषणं दिली नाहीत. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या आधारावर, स्वतःच्या टॅलेंटच्या आधारावर देशाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. पवनकुमार चंदना आणि नागा भारत ढाका यांची जी टीम आहे, त्या टीमचं सरासरी वय 28च्या आसपास आहे. म्हणजे सगळे जेनझी आहेत. आणि या दोघांचा जो प्रवास आहे तो इलॉन मस्क इतकाच थक्क करणारा प्रवास आहे. पवनकुमार चंदना आणि नागा भारत ढाका 2012 मध्ये इस्रोमध्ये दाखल झाले. इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये एकत्र काम करत होते. आता एकाच ठिकाणी काम करतायत म्हटल्यावर ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. जेव्हा फावला वेळ मिळायचा तेव्हा दोघं एकत्र बसायचे, एकमेकांच्या स्वप्नांबद्दल चर्चा करायचे. दोघांच्या महत्वाकांक्षा अत्यंत भव्य दिव्य होत्या आणि असंच काहीतरी भव्य दिव्य करायचं मनात योजून 2018 मध्ये या दोघांनी इस्रोच्या नोकरीचा राजीनामा दिला. तिथून बाहेर पडले आणि स्कायरूट एरोस्पेस या कंपनीची स्थापना केली. ज्या काळामध्ये त्यांनी हा निर्णय घेतला, म्हणजे 2018 मध्ये, तो काळ खरं तर त्यांना अनुकूल नव्हता. कारण अंतराळ क्षेत्रामध्ये फक्त सरकार काम करत होतं. अंतराळ क्षेत्रामध्ये सरकारचा एकाधिकार होता. खाजगी कंपन्यांना अजिबातच वाव नव्हता. आणि त्या काळामध्ये या दोघांनी एकत्र मिळून हे धाडस केलं. पण असं म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग. इफ देर इज विल देर इज वे. 2020 मध्ये या दोघांना देव पावला. मोदी सरकारने इनस्पेस नावाची एक नोडल एजन्सी जाहीर केली. ही नोडल एजन्सी म्हणजे ज्या खाजगी कंपन्या अंतराळ क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक खिडकी योजना होती. ज्या कंपन्यांना अंतराळ क्षेत्रामध्ये काही उपक्रम करायचे आहेत त्यांना ज्या आवश्यक परवानग्या लागतात त्या परवानग्या या एक खिडकी योजनेमार्फत सरकार देणार होतं. सरकारने खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचं ठरवलं होतं आणि खाजगी कंपन्यांना इस्रोच्या ज्या फॅसिलिटीज आहेत, म्हणजे ज्या पायाभूत सुविधा आहेत, त्याचा वापर करण्याची परवानगी सुद्धा सरकार देणार होतं. मग कोणत्या फॅसिलिटी याच्यामध्ये होत्या? याच्यामध्ये इस्रोचं लॉन्चपॅड होतं, इस्रोची प्रयोगशाळा होती आणि इस्रोचं चाचणी केंद्र होतं. थोडक्यात 2020 मध्ये सरकारने काय केलं? इस्रोची दारं खाजगी कंपन्यांसाठी खुली केली. 2023 साली मोदी सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकलं. देशाचं अंतराळ धोरण जाहीर केलं. अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं केलं. या दोघांनी स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी हैदराबादमध्ये सुरू केली होती आणि या कंपनीने आपलं क्षेत्र सुद्धा निश्चित केलं. उपग्रह अवकाशामध्ये पाठवायचे, ते सुद्धा स्वस्तामध्ये आणि जलद गतीने. स्कायरूटची स्थापना झाली होती 2018 मध्ये आणि अवघ्या 4 वर्षामध्ये यांनी विक्रम-S हे रॉकेट अवकाशामध्ये पाठवलं. हे सब ऑर्बिटल रॉकेट होतं. म्हणजे आता जे विक्रम-1 पाठवलं ते अंतराळामध्ये गेलं. हे जे सब ऑर्बिटल रॉकेट होतं त्याने फक्त अंतराळाला स्पर्श केला. म्हणजे एक चाचणी होती. त्यांना जो प्रवास करायचा होता त्या प्रवासाचा शुभारंभ होता. त्या शुभारंभाची त्यांनी विक्रम-Sच्या माध्यमातून चाचणी घेतली आणि ही चाचणी यशस्वी झाली. कंपनीच्या स्थापनेपासून अवघ्या 4 वर्षाच्या काळामध्ये. स्कायरूटने 2022 मध्ये विक्रम-S हे सब ऑर्बिटल रॉकेट अवकाशाच्या सीमेपर्यंत पाठवलं आणि 2026 मध्ये तयारी झाली अवकाशामध्ये रॉकेट पाठवण्याची. विक्रम-1 हे रॉकेट अवकाशामध्ये पाठवण्यात येणार होतं. या रॉकेटची उंची होती 24 मीटर, म्हणजे जवळजवळ 7 मजली इमारती इतकी, आणि 400 किलो पेलोड घेऊन जाण्याची क्षमता या रॉकेटमध्ये होती. या रॉकेटची बांधणी कार्बन फायबरचा वापर करून करण्यात आली. म्हणजे हे जे कार्बन फायबर असतं ते पोलादापेक्षा अधिक मजबूत सुद्धा असतं आणि अधिक हलकं सुद्धा असतं. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस स्टेशन येथून 18 जुलै 2026 रोजी दुपारी 12:05 विक्रम-1 या रॉकेटने यशस्वीपणे उड्डाण केलं. या मिशनचं नाव ठेवण्यात आलं होतं मिशन आगमन. जणू स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने डंका वाजवला. या कंपनीने जाहीर केलं की अवकाशामध्ये आमची मोहर उमटवण्यासाठी आम्ही येतोय. विक्रम-1 ने आकाशामध्ये झेप घेताना सोबत काही अमूल्य गोष्टी नेल्या होत्या. सोलारस S3 हा नॅनो उपग्रह, एक रोबोटिक आर्म जो अवकाशामधल्या कचऱ्याची सफाई करणार आहे. स्कायरूट एरोस्पेसने तयार केलेला एक उपग्रह जो वातावरणातील बदलाची माहिती देणार आहे. एक हिरा, एक 18 कॅरेट सोन्याचं मायक्रो रॉकेट ज्याच्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, CV रामन यांच्या तांदळाच्या दाण्याच्या आकाराच्या प्रतिकृती आहेत
आणि एक पोस्टकार्ड ज्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक मेसेज आहे. मेसेज वंदे मातरम. 2022 ते 2026 या 4 वर्षाच्या काळामध्ये स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने 2 रॉकेटचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. विक्रम एस आणि विक्रम 1 या दोन्ही प्रक्षेपणामध्ये काही मूलभूत फरक होता. पहिलं सब ऑर्बिटल होतं, म्हणजे अंतराळाच्या सीमेपर्यंत गेलेलं, आणि दुसरं जे होतं ते ऑर्बिटल, म्हणजे अंतराळामध्ये या रॉकेटने प्रवेश केला आणि तिथे उपग्रहांना प्रस्थापित केलं. पहिल्या मिशनचं नाव होतं मिशन प्रारंभ आणि दुसऱ्या मिशनचं नाव होतं मिशन आगमन. दोन्ही प्रकल्पांची जी नावं होती, दोन्ही प्रोजेक्टची जी नावं होती, त्याच्यावरून दोन्ही प्रोजेक्टचा हेतू पुरेसा स्पष्ट होतो. विक्रम एसची पेलोडची क्षमता होती ती अत्यंत मर्यादित होती. विक्रम 1ची जी पेलोडची क्षमता आहे ती 400 किलो इथपर्यंत होती. स्कायरूट एरोस्पेस ही स्टार्टअप कंपनी आहे जिला अलीकडे युनिकॉर्नचं स्टेटस मिळालेलं आहे, म्हणजे $1 अब्ज पेक्षा जास्त बाजार मूल्य असलेली कंपनी. दुसऱ्या बाजूला एलॉन मस्कची स्पेसएक्स ही जी कंपनी आहे ती प्रस्थापित कंपनी आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये तुलना करण्याचं काही कारणच नाहीये, परंतु विक्रम 1चं यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर काही लोकांना मोह झाला स्कायरूट एरोस्पेस आणि एलॉन मस्कच्या स्पेसएक्समध्ये तुलना करण्याचा. एलॉन मस्कने जेव्हा स्पेसएक्सची सुरुवात केली तेव्हा या कंपनीमध्ये त्यांनी $100 दशलक्ष गुंतवले होते. पेपाल नावाची एक कंपनी होती. या कंपनीमध्ये एलॉन मस्कचा जो स्टेक होता, म्हणजे त्याचा जो वाटा होता, ते शेअर त्याने विकले, त्याला $175 दशलक्ष मिळाले आणि त्यातले 100 दशलक्ष त्याने स्पेसएक्समध्ये गुंतवले. दुसऱ्या बाजूला पवन कुमार चंदन आणि नागा भारत डेका ही मध्यमवर्गीय घरातली मुलं, त्यांच्याकडे तर भांडवलच नव्हतं. जेव्हा त्यांनी कंपनी स्थापन केली तेव्हा पवन कुमार चंदना याने लिंक्डइनवर मुकेश बन्सल जे मिंत्राचे संस्थापक आहेत त्यांना एक मेसेज पाठवला आणि त्यांना आपल्या प्रकल्पाची साधारण माहिती दिली. आणि त्याच्यानंतर पवन कुमार चंदना, नागा भारत डेका यांच्यावर विश्वास ठेवून मुकेश बन्सल यांनी या कंपनीमध्ये $1.5 दशलक्ष गुंतवणूक करण्याची हमी दिली. म्हणजे रुपयाच्या भाषेत सांगायचं झालं तर मिंत्राच्या मुकेश बन्सल यांनी स्कायरूट एरोस्पेस या कंपनीमध्ये सुरुवातीचं जे भांडवल गुंतवलं ते ₹12 कोटी इतकं होतं. इलॉन मस्क यांचे पहिले 3 प्रयत्न अवकाशामध्ये रॉकेट पाठवण्याचे पूर्णपणे अपयशी ठरले. एका पाठोपाठ एक अपयशी ठरले आणि 4थ्या प्रयत्नामध्ये ते जर यशस्वी झाले नसते तर कदाचित त्यांना स्पेसएक्सचा गाशा गुंडाळावा लागला असता, कंपनी बंद करावी लागली असती. कारण त्यांचे बरेच पैसे पहिल्या 3 प्रयत्नामध्येच खर्च झाले होते आणि 4थ्या प्रयत्नाच्या वेळी त्यांच्याकडे फक्त मुठभर पैसे उपलब्ध होते. दुसऱ्या बाजूला स्कायरूट एरोस्पेसने जे पहिलं रॉकेट पाठवलं ते चाचणीसाठी होतं विक्रम एस, ते यशस्वी ठरलं. आणि दुसरं रॉकेट जे अवकाशामध्ये पाठवलं, म्हणजे अवकाशात गेलेलं पहिलं रॉकेट, त्याची चाचणी सुद्धा पहिल्याच वेळी यशस्वी झाली. दोघांच्या बाजार मूल्यामध्ये तर जमीन आसमानचा फरक आहे. आज स्कायरूट एरोस्पेसचं जे बाजार मूल्य आहे ते $1.1 अब्ज इतकं आहे, तर दुसऱ्या बाजूला स्पेसएक्सचं जे बाजार मूल्य आहे ते 1.7 ट्रिलियन इतकं जबरदस्त आहे. अलीकडे या कंपनीचा IPO आला होता, त्याच्यामुळे याच्या बाजार मूल्यामध्ये अधिक भर पडलेली आहे. काल भारताने जे काही मिळवलं ते ऐतिहासिक आहे, क्रांतिकारक आहे, देशाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहे. इस्रोच्या दृष्टीने सुद्धा हे अत्यंत सकारात्मक आहे. कारण पूर्वी काय व्हायचं की छोट्या मोठ्या कामाचा भार इस्रोवर पडायचा आणि त्याच्यामुळे इस्रोच्या ज्या मोठ्या मोठ्या मोहिमा आहेत, ते गगनयान, चंद्रयान, अंतराळामध्ये स्पेस स्टेशनची निर्मिती, या कामांवर त्याचा परिणाम व्हायचा. इस्रोमध्ये मुळातच मर्यादित मनुष्यबळ आहे, त्या मनुष्यबळावर प्रचंड ताण यायचा. आता खाजगी कंपन्या या क्षेत्रामध्ये आल्यानंतर आणि खाजगी कंपन्यांनी यशस्वीपणे कामगिरी करून दाखवल्यानंतर या छोट्या मोठ्या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचं काम या खाजगी कंपन्या करू शकतात, पैसे कमवू शकतात. त्याला थोडासा वाटा इस्रोला सुद्धा मिळेल, कारण इस्रोच्या सगळ्या पायाभूत सुविधांचा वापर या कंपन्या करणार आहेत. पूर्वी अंतराळ क्षेत्रामध्ये काम करणारी इस्रो ही एकमेव सरकारी आस्थापना होती, तरी सुद्धा इस्रोचा डंका सगळ्या जगभरामध्ये वाजत होता. आता इस्रोला अनेक खाजगी कंपन्यांचं बळ मिळालेलं आहे. स्कायरूट बद्दल आता देशभरामध्ये चर्चा होते, परंतु स्कायरूट ही एकमेव कंपनी नाहीये. जरी छोटी कंपनी आहे तरी या कंपनीने आपली चमक दाखवलेली आहे. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे स्कायरूटने आपले पाळण्यातले पाय सगळ्या जगाला दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे या कंपनीचं भवितव्य काय हे जगाच्या लक्षात आलेलं आहे. स्कायरूटने जे विक्रम 1चं यशस्वी प्रक्षेपण केलं त्याच्यामध्ये सुद्धा अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांचा सहभाग आहे. कॉस्मोस एरोस्पेस नावाची एक कंपनी आहे, ग्रास स्पेस नावाची कंपनी आहे, सोलार इंडस्ट्री आहे. यांनी विक्रम 1च्या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला होता आणि तो सहभाग अत्यंत महत्वपूर्ण होता हे आता स्पष्ट झालेलं आहे. अशा 400 कंपन्या या अंतराळ क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि या ज्या कंपन्या आहेत त्या अत्यंत दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. याच्यामध्ये अग्निकुल सारखी कंपनी आहे, याच्यामध्ये पिक्सेल सारखी कंपनी आहे.
ज्या स्टार्टअप आहेत, परंतु त्याची दखल आता जगाने घ्यायला सुरुवात केलेली आहे. या देशाच्या खासगी कंपन्यांनी अवकाशामध्ये रॉकेट पाठवलेली आहेत. अशा देशांच्या यादीमध्ये आता भारताचा समावेश झालेला आहे. पहिला देश या यादीमध्ये अर्थातच अमेरिका, दुसरा चीन, तिसरा न्यूझीलंड आणि चौथा भारत. खासगी कंपन्यांचं जे जाळं अंतराळ क्षेत्रामध्ये भारताने निर्माण केलेलं आहे, त्याचा देशाच्या अर्थकारणावर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे. एकतर मोठ्या संख्येने रोजगारांची निर्मिती होईल, दुसरं भारताच्या अर्थकारणाला मोठं बळ मिळेल. जगातल्या देशांना अवकाशामध्ये जर उपग्रह पाठवायचे आहेत तर अत्यंत मोजके पर्याय उपलब्ध आहेत. 2-4 पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये भारत हा अत्यंत स्वस्त आणि अत्यंत विश्वासार्ह असा पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे एलॉन मस्कच्या स्पेसएक्सचा. परंतु स्पेसएक्सची वेटिंग लिस्ट इतकी मोठी आहे की जगातल्या अनेक देशांना इतकं ताटकळत राहायला, इतकी वाट पाहायला आवडणार नाही, कदाचित त्यांना शक्य सुद्धा होणार नाही. चीन हा आणखी एक पर्याय आहे, परंतु चीनवर जगाचा विश्वास नाही आहे. उपग्रह पाठवताना चीन कदाचित डेटा चोरेल, त्या तंत्रज्ञानाची कॉपी करेल किंवा त्या उपग्रहामध्ये असं हेरगिरीचं उपकरण लावेल की ज्याच्यामुळे चीनला या उपग्रहाच्या माध्यमातून जी माहिती प्रसारित होते ती सगळी माहिती चीनपर्यंत पोहोचेल. स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी निव्वळ झलक आहे. या कंपनीमध्ये जी मुलं काम करतात त्या मुलांचं जे सरासरी वय आहे ते 28 वर्ष आहे. अन्य खासगी कंपन्यांमध्ये जे अंतराळ क्षेत्रामध्ये काम करतायत हे चित्र आहे. ही जेनझीनी भारतामध्ये घडवलेली क्रांती आहे. हे जेनझीनी भारताला दाखवलेलं एक नवं स्वप्न आहे. ही अशी सगळी मुलं आहेत जी शाळकरी वयापासून उघड्या डोळ्याने स्वप्न बघायला लागतात, शाळकरी वयापासून मेहनत घ्यायला लागतात. सोशल मीडियापासून दूर राहणारी मुलं आहेत. ही अशी मुलं आहेत जी विदेशी पैशातून जे नेरेटिव्ह भारतामध्ये चालवले जातात त्यापासून दूर राहतात. ही अशी मुलं आहेत जी विदेशी पैशातून जी आंदोलनं भारतामध्ये पोचली जातात त्यापासून दूर राहतात. या मुलांना सुद्धा भारतामध्ये काही त्रुटी दिसतात, काही कमतरता दिसतात, परंतु या त्रुटी दूर करण्यासाठी ही मुलं स्वतः कंबर कसताना दिसत आहेत, स्वतःचं योगदान देताना दिसत आहेत. आणि या मुलांसाठी अंतराळ क्षेत्र खुलं करून देण्याचं काम केलं या देशाच्या पंतप्रधानांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा विक्रम 1च्या यशाबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा सार्वजनिक उपक्रम आणि खासगी कंपन्या समाजहितासाठी, विज्ञानासाठी हातात हात घालून काम करतात, जेव्हा तरुणांना संधी दिली जाते, तेव्हा भारत खऱ्या अर्थाने सक्षम बनतो, आत्मनिर्भर बनतो. म्हणजे राहुल गांधी यांनी किमान शास्त्रज्ञांचं तरी कौतुक केलेलं आहे, परंतु त्यांना एक गोष्ट मान्य करावी लागेल. तरुणांना ही जी संधी दिलेली आहे, जे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे, ती संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. त्यांनी या तरुणांसाठी अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांना खुलं करून दिलं, जेणेकरून तरुण प्रतिभेला, तरुण बुद्धिमत्तेला इथे वाव मिळू शकेल. हे तेच राहुल गांधी आहेत जे आत्मनिर्भर भारत या उपक्रमाची खिल्ली उडवत होते. हे तेच राहुल गांधी आहेत ज्यांनी संसदेमध्ये उभं राहून छातीवर हात ठेवून सांगितलं की मेक इन इंडिया भारतामध्ये शक्यच नाही. तेच राहुल गांधी आता आत्मनिर्भर भारतची स्तुती करताना दिसत आहेत, शास्त्रज्ञांचं अभिनंदन करताना दिसत आहेत. शास्त्रज्ञांना जे आकाश मोकळं करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं, ते करण्याची संधी काँग्रेसला सुद्धा होती. काँग्रेसने या देशामध्ये 55 वर्ष सत्ता राबवली. युपीए सरकारच्या काळामध्ये 10 वर्ष काँग्रेसच्या हातातच सत्तेची सूत्र होती. परंतु या काळामध्ये शास्त्रज्ञांना बळ देण्याचं सोडून नंबी नारायण यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना गजाआड करण्याचं काम, त्यांना तुरुंगात डांबण्याचं काम राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या सरकारने केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करतात असा प्रश्न अनेक लोक त्यांना अनेक वेळा विचारत असतात. इथेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष काही केलेलं नाहीये. त्यांनी फक्त नव्या पंखांना, दमदार पंखांना एक आकाश मोकळं करून दिलेलं आहे, एक मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.